नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आणि नुकत्याच जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका, ज्यात आता एका वेगळ्या निवडणुकीची चर्चा सध्या रंगात येते आणि ती म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक आता यावर्षी लागलेली आहे. आणि आपल्यासोबत आज खास काही पाहुणे असणार आहेत किंवा अर्थात उमेदवार देखील असणार आहेत की जे आज आपल्या माध्यमातून मतदारांशी एक प्रकारे संवाद साधणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं काय भूमिका घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्यासोबत असणार आहेत योगेशजी सोमन, की आता खरं तर यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही. नमस्कार सर, स्वागत आहे. खरं तर टी व्ही माध्यम असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल या माध्यमातून योगेशजी सोमन घराघरात पोहोचलेले आहेत, पण तरीसुद्धा अकॅडमी ऑफ थिएटरचे संचालक मुंबई विद्यापीठाचे असलेले योगेशजी सोमन, त्याचबरोबर लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं क्राईम पेट्रोल जी घराघरात टी व्हीच्या माध्यमातून सिरियल पाहिली जाते त्यातला हा प्रसिद्ध चेहरा आज महाराष्ट्र साहित्य निवडणुकीच्या निमित्तानं ते रिंगणात उतरलेले आहेत आणि खास म्हणून अध्यक्षपदा या उमेदवाराच्या स्पर्धेत ते आहेत. आपण त्यांच्याशी अधिक जाणून घेणार आहोत. आणखी त्यांच्याबाबत सांगायचं झालं तर 76 एकांकिका की त्यांचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. त्याचबरोबर 7 नाटकं जे व्यावसायिक 2 अंकी असतील आणि गेली 40-45 वर्ष अभिनय क्षेत्रामध्ये आपलं योगदान ते देत आलेले आहेत. आणि सर, स्वागत आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, पहिलाच प्रश्न घेतोय सर. गेली सातत्यानं निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत, आता साहित्य परिषदेच्या माध्यमातून आता यावर्षी ही निवडणूक लागली, काय सांगाल आता? पण 2016ला निवडणूक झाली होती. त्याच्यानंतर अपेक्षित आहे ती पंचवार्षिक निवडणूक आहे, 2021ला होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी जी विद्यमान कार्यकारिणी होती तिने 2 वर्षासाठीचं एक्सटेन्शन घेतलं आणि मग नंतर आणखीन पुढे ते 3 वर्षाचं वाढवून पूर्ण आणखीन 5 वर्षाची टर्म त्यांची अशीच वाढीव पद्धतीने पूर्ण केली आणि आज 10 वर्षानंतर ही निवडणूक लागते आहे. म्हणजे 5 महिन्याचं आपण धरून 10 वर्षानंतर लागते. एक्सटेन्शन पिरियड वाढत गेला आणि मग नेमकं खरं तर राजकारणामध्ये निवडणुका होतील किंवा लागत जातील, पण साहित्यामध्ये सुद्धा, परिषदेमध्ये सुद्धा निवडणूक लागावी असं इथपर्यंत नाही. आता याची गंमत अशी आहे की एकदा तुम्ही लोकशाही पद्धत अवलंबली की त्याच्यामध्ये निवडणूक ही स्वाभाविक आहे. कारण आता साहित्य क्षेत्रातलं आपण असं म्हणू शकतो की मतमतांतरं असतात. काही माझे वेगळे विचार आहेत, मला काही वेगळ्या पद्धतीने साहित्याची सेवा किंवा साहित्य परिषदेचं कार्य करायचं आहे, म्हणून मग आम्ही समविचारी मंडळी सगळी साहित्य संवर्धन आघाडी ही आघाडी आम्ही निर्माण केली आणि एक विद्यमान कार्यकारिणीच्या विरोधामध्ये आम्ही मतं मागतो आहोत, लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. जवळजवळ 16,600च्या वर मतदार आहेत आणि 14 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचं कार्य आहे आणि 120 शाखा आहेत. म्हणजे मग मोडणीमची शाखा जशी आहे तसं एकट्या सोलापूर शहरात 4 शाखा आहेत वेगळ्या वेगळ्या. तर असे एकूण 16,600 मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत. पोस्टल बॅलेट म्हणजे पत्र स्वरूपाने मतदान करण्याची पद्धत इथं अवलंबलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या घरापर्यंत जवळजवळ 12,500 लोकांपर्यंत मतपत्रिका पोस्टाने पोचलेल्या आहेत आणि आता 10 मार्चपर्यंत त्या पुन्हा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे टिळक रोड हे जे मध्यवर्ती कार्यालय आहे तिथे मतदान करून त्या पोचत्या करायच्या आहेत. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये दुबार नावं, निवर्तलेले जे सभासद आहेत ते यांची नावं गेल्या 10 वर्षात वजा केलीच नाही आहेत. म्हणजे थोडक्यात मतदारांची यादी अपडेट केलीच नाही आहे, ती जशी आहे तशीच आहे. त्यामुळे आमचा असा अंदाज आहे की जवळजवळ 350-400 मतं ही अशीच बाद होणार आहेत की जे मयत झालेले आहेत अशा सभासदांच्या नावे नुसत्याच मतपत्रिका जाणार आहेत आणि त्या परत येणार आहेत. यावेळच्या निवडणुकीमध्ये पोस्टातनं मतपत्रिका पळवणं किंवा मतपत्रिकांचा गठ्ठाच्या गठ्ठा हे होणं असं कुठलंही हे होऊ नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळेला रजिस्टर्ड स्पीड पोस्ट पद्धतीने मतपत्रिका पाठवलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून मतपत्रिका मतदारापर्यंत पोचतील आणि त्याला त्याच्या मतदानाचा अधिकार बजावता येईल अशा पद्धतीने एक रचना केलेली आहे. शिवाय दुबार मतदार आहे म्हणजे 2-2 मतदान केलं तरी लक्षात येणार नाही असं होणार नाहीये, कारण प्रत्येक मताची नोंद ठेवली जाणार आहे. अगदी पोस्टातून येणारी मतं असतील, त्याच्यानंतर स्वतः जाऊन हँडपोस्ट त्या मतपेटीमध्ये टाकणारी असतील, शिवाय एक गठ्ठा जाणाऱ्यांसाठी सुद्धा एक वेगळी रचना केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या मताची नोंद केली जाणार आहे. ती नोंद तपासून बघितली जाणार आहे मतमोजणीच्या दिवशी. त्यामुळे दुबार मत आलं रे आलं की ते बाजूला काढलं जाणार आहे. म्हणजे म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्या मते तुमचं 2दा मतदान झालं समजा
दुसऱ्या कोणीतरी परस्पर ते केलेलं असेल तर ते कळणार आहे. कारण अगदी खोट्या मतपत्रिका, खोटी पाकिटं हे सगळ्या प्रॅक्टिस झालेल्या आहेत, त्या पुन्हा होऊ नये यासाठीची ही सगळी व्यवस्था सगळी प्रक्रिया ही पारदर्शीपणे होणार आहे या वेळेला. आता साहित्य संवर्धन आघाडी तुम्ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात. हो. इतर उमेदवार आपल्यासोबत आणखी कोण कोण आहेत? आमच्या साहित्य संवर्धन आघाडीमध्ये अध्यक्षपदासाठी मी योगेश सोमण उमेदवार आहे. तसंच प्रमुख कार्यवाह पदासाठी श्रीमती स्वाती महाळंक म्हणून आहेत, ज्या आकाशवाणीवर बरीच वर्ष अनाऊन्सर, बातमीदार म्हणून काम करत आहेत. आणि कोषाध्यक्ष पदासाठी प्रसिद्ध मराठी गझलकार कवी प्रदीप निफाडकर हे कोषाध्यक्ष पदासाठी आहेत. असे आम्ही तिघं आहोत. आता ॲक्च्युली असं असतं की जिल्हा प्रतिनिधीसुद्धा असतो, परंतु सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहर याच्यातून 2 प्रतिनिधी हे बिनविरोध निवडून गेल्यामुळे सोलापूर जिल्हा आणि या परिसरामध्ये फक्त एकच मतपत्रिका येणार आहे, ती म्हणजे वरच्या पदांसाठीची येणार आहे. त्यासाठी आम्ही तिघं उभे आहोत. नाव आहे साहित्य संवर्धन आघाडी. आता तुम्ही आता जो उल्लेख केला की 16,400 समथिंग काहीतरी वोटर्स आहेत. तुम्ही आता राज्यभर दौरा करताय, नेमका प्रतिसाद कसा मिळतोय? कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तसं आघाडी किंवा विरोधात लढणं तसं सोपं नसतं. बरोबर. तर मग प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? नाही, खूप चांगला प्रतिसाद आहे. याच्यात एक खूप सगळीकडे प्रवास केल्यानंतर जाणवलं की जिथे जिथे बिनविरोध जिल्हा प्रतिनिधी निवडून आलेले आहेत तिथल्या मतदारांमध्ये एक नाराजी, म्हणजे त्या व्यक्तींबद्दल नाराजी नाही आहे, ज्या पद्धतीने ते बिनविरोध निवडून आलेले आहेत किंवा स्वतःलाच बिनविरोध निवडून त्यांनी घोषित केलेलं आहे, त्याच्याबद्दल सर्व मतदारांमध्ये नाराजी ही आहे की किमान कळवायचं तरी की अशी अशी बाबा निवडणूक लागणार आहे. कारण निकोप लोकशाही किंवा पारदर्शक पद्धतीमध्ये असं असतं की ती निवडणूक जाहीर झाली आहे हे सर्वांना कळावं. कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये बातमी छापून आली आणि आम्ही ती बातमी दिली होती असं म्हणायचं आणि एका अर्थी स्वतःच्या मतदानाच्या अधिकारापासून आपणच आपल्या आजीव सदस्यांना वंचित करतोय असा त्याचा हे होतो. तर ही नाराजी जवळजवळ सर्व जिल्हा प्रतिनिधी जिथं बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या सर्व मतदारांमध्ये होती. हे एक. आणि त्याच्याही पेक्षा मी एक सकारात्मक असं म्हणतो की आम्ही चांगलं काय करणार आहोत हे जेव्हा मी लोकांना सांगतो की जसं महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी गेले कित्येक वर्ष बंद आहे ती पुन्हा नव्याने सुरू करायची, त्याच्याही पेक्षा पहिलं काम निवडून आल्यानंतर आमच्या कार्यकारिणीचं आम्ही असं करणार आहोत की संबंध मतदार यादी ही अपडेट करणं. जसं मी मगाशी म्हणलो तसं की 400 नावं म्हणजे 400 गुणिले 5 रुपये. आज विचार केला तर एवढे पैसे फुकट गेलेत पुन्हा उलट परत येण्यासाठी. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फुकट गेलेत. हे काहीतरी त्याच्याऐवजी चांगली पुस्तकं विकत घ्यायला असती किंवा तेवढा एक एखाद्या नवीन शाखेला तुम्ही मदत म्हणून अनुदान स्वरूप सुद्धा ते पैसे देता आले असते. ह्याच्यात ती अपडेट करणं त्याला जवळजवळ 1 वर्ष लागेल. पण प्रत्येक मतदार यादीमधला मतदाराच्या बद्दल हयात आहे, नाही आहे, दुबार आहे, पत्ता बदलला आहे. कारण आजीव सदस्य म्हणून एकदा झाल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा होतो. भले तो मोडणीमधनं उठून कोथरूडला राहायला गेलेला जरी असला तरी त्याचा तिथला पत्ता घेणं, मग नंतर कार्यरत किंवा इथल्या कार्यक्रमांना तो नक्कीच येऊ शकतो कारण इथं त्याचे धागेदोरे आणि हितसंबंध आहेत. परंतु त्याला तिथपर्यंत जाणं, तिथपर्यंत त्याच्यापर्यंत निरोप पोचणं, नवीन मोबाईल नंबर्स आपल्याकडं नाही आहेत, ते सगळे एका यादीत आणि डिजिटलाइज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असेल. आणि दुसरं महत्त्वाचं काम माझं असणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे जे त्रैमासिक होतं ते नुसतं बातमीपत्र नव्हतं तर अक्षरशः त्याला एक संदर्भ ग्रंथाचा दर्जा असावा इतकं सुंदर ते त्रैमासिक होतं की ज्याच्यामध्ये उत्तम पुस्तक समीक्षा असायची, उत्तम काव्य समीक्षा असायची, कविता असायच्या, ललित लेख असायचे. इतकं दर्जेदार ते होतं की लोकांच्या संग्रही अक्षरशः शेकड्यांनी लोकांनी जपून ठेवलेले आहेत. म्हणजे रीडर्स डायजेस्ट हे पुस्तक कसं होतं इंग्रजीमधलं तशा पद्धतीने महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे पुस्तक होतं. आणि तो एक संवाद होता. साहित्य परिषदेचं मध्यवर्ती कार्यालय आणि साहित्य परिषदेच्या शाखा, आजीव सदस्य यांच्यामधला तो संवाद होता, तो पुन्हा स्थापित केला पाहिजे असं मला वाटतं आणि तो सुरू करायचा. कारण आणखीन दुसरं म्हणजे जसं आता नारायणरावांनी सांगितलं त्याप्रमाणे की तरुणांसाठी काहीतरी करणं. तर महाराष्ट्र साहित्य परिषद वर्षभरात जवळजवळ 108 पुरस्कार देतं. मग ते नवकथाकार असतील, नवकवी असतील, त्यांच्या नवीन पुस्तकासाठी असेल पासून ते ज्येष्ठ साहित्यिकांपर्यंत. तर या पुरस्कारांची माहिती किंवा याच्यासाठी काही निवेदन द्यायचं असेल, याच्यासाठी जर अर्ज करायचा असेल, याच्यासाठी स्वतःचं पुस्तक पाठवायचं असेल, हे सगळे निरोप हे साहित्य पत्रिकेतनं 3 महिने आधीपर्यंत पोहोचायचे, जे पोहोचणंच बंद झालं. त्यामुळे मध्ये आपल्याला 4 लोक एकमेकांना माहिती आहेत त्यांचं त्यांनी डिक्लेअर करून टाकायचं आणि तू मला छान म्हण, मी तुला छान म्हणतो, तू माझी पाठथोपट, मी तुला शाबासकी देतो, अशा प्रकारचं ते व्हायच्या ऐवजी
निकोप पद्धतीने आणि सगळ्यांपर्यंत ते पोचावं यासाठी ही साहित्य पत्रिका सुरू करणं गरजेचं आहे. साहित्य परिषद म्हणजे एका अर्थाने तुम्हाला सांगायचं की साहित्य परिषद मागील काही वर्षात लिमिटेड पीपलसाठी कार्यरत होती की काय असं मी एकटा नाही म्हणत आहे. 16,000 काही जण म्हणतात. महत्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊ सर. खरं तर अनेक मुद्दे असतील आता प्रचाराच्या किंवा ह्याच्यामध्ये, जसं तुम्ही आता त्रैमासिकच्या बाबतीत सांगितलं, पण आज तुम्ही मोडणीमला येत आहे. खरं तर साहित्य परिषद किंवा साहित्याची जी परंपरा आहे ती मोडणीमला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात. आता मी हे पत्रक बघितलं महाराष्ट्र साहित्य आणि वरती 3 फोटो जे आहेत, लोकमान्य टिळक असतील, मग न्यायमूर्ती रानडे साहेब असतील आणि आता मोडणीमचे नचिकेळकर असतील. आता त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे साहित्यामध्ये. पण आत्तापर्यंत सुद्धा साहित्य परिषदेनं असं वेगळं काय असं काय केलं असं मला वाटत नाही, कारण खास या व्यक्तिमत्वाबद्दल मोडणीमध्ये तरी काय दिसून आलं नाही. बरोबर, हे महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे. मग आता नेमकं हे 150वी जयंती साजरे होते तरी परंतु महाराष्ट्र मोडणीमधलं हे व्यक्तिमत्व जे होतं ते दुर्लक्षित असल्यासारखं वाटतं. त्याची दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मध्यवर्ती कार्यालयात सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे. मग ती म्हणजे मी असं म्हणतो की एखादी म्हणजे ज्याच्यासाठी नचिम केळकरांनी काम केलं किंवा लोकमान्य टिळक, मग ती वसंत व्याख्यानमालेसारखी आज तागायत चालू असलेली व्याख्यानमाला आहे. म्हणजे थोडक्यात वक्तृत्व केलेला या तिघांनी अतिशय चांगल्या हे दिलेला होता. सो तशा पद्धतीचं एखादं आपल्याला काही स्पर्धा महाविद्यालयीन पातळीवर सुरू करता येईल का, किंवा जी आहे त्याच्यामध्ये पुरस्कार देता येईल का? कारण स्पर्धा भरवणं आणि घेणं सुरुवात करायला पहिलं वर्ष खूप चांगलं वाटतं, परंतु नंतर ती कंटिन्यू करणं हे खूप अवघड पडतं. पण मग आहे त्या चांगल्या स्पर्धेमध्ये आपल्याला काही असा एखादा पुरस्कार नचिम केळकरांच्या नावाने या 150व्या वर्षाच्या निमित्ताने देता येऊ शकेल का, असा विचार आपल्याला नक्की करता येऊ शकतो आणि केला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही दखल घेतली गेली पाहिजे, कारण त्यांना तर साहित्य सम्राट नचिम केळकर असं म्हटलं जातं. मुद्दा अतिशय योग्य तो आहे. एक शेवटचा प्रश्न सर, मतदारांना काय आवाहन कराल, आणि खास करून ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्याच्यात तुम्ही मगाशी काही चेंजेस सांगितल्या की हे करायला हवं, हे करायला हवं, आणखी काय अशा चेंजेस करणं अपेक्षित आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. मला स्वतःला असं वाटतं की 5 वर्षासाठी ज्यावेळेला नवीन कार्यकारिणी, एक तर आपण नेहमी असं म्हणतो साहित्यामध्ये नवे प्रवाह आले पाहिजेत, किंवा साहित्य हे चांगलं उत्तम साहित्य किंवा हे केव्हा जेव्हा ते प्रवाही असेल तेव्हा. ते साचलं की साचले पण येतं. तर जर प्रवाही असेल तर मग मला असं वाटतं प्रवाही याचा अर्थ वेळोवेळी त्याच्यात बदल व्हायला पाहिजे. 10 वर्ष जर एके ठिकाणी तर ते साचले पण आलेलं आहे. त्यांनी काय चांगलं केलं वाईट केलं याच्यामध्ये मला आता वेळच नाही घालवायचा. मी काय चांगलं करणार आहे याच्यात मला हे करायचं. तर मतदारांना माझं आव्हान आहे की 10 वर्षानंतर आपलीच परिषद जास्त पारदर्शक आणि हे करण्यासाठी एक संधी योगेश सोमण आणि साहित्य संवर्धन आघाडीला त्यांनी देऊन पाहावी. त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं मी पहिले 2 वर्ष फक्त 3 कामं करणार आहे. पहिलं काम मी मतदार यादी अपडेट करणार आहे. दुसरं काम मी महाराष्ट्र साहित्य पत्रिका पुन्हा सुरू करणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याकडे आत्ता अजून पुढची 2 वर्ष साहित्य महामंडळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 100वे आणि 101वे साहित्य संमेलन अजून चांगल्या पद्धतीने करण्याची संधी मिळणार आहे. तर त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोघांच्या साहाय्याने किंवा कोलॅबरेशनमध्ये आपण 101 पुस्तक महोत्सव, म्हणजे जवळजवळ प्रत्येक शाखेमध्ये किंवा 2 शाखांच्या एकत्रित अशा पद्धतीने 101 पुस्तक महोत्सव आपण आपल्या साहित्य परिषदेचं जे 14 जिल्ह्यांमधलं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये करायचा असा आमचा संकल्प आहे. तर तो करण्यासाठी या कार्यकारिणीला निवडून द्या. 2 वर्षानंतर पुन्हा पुढची 3 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहेच. चांगलं काम केल्यानंतर या 2 वर्षात तुमच्याकडूनच इतक्या चांगल्या सूचना येणार आहेत की त्या कार्यान्वित करण्यासाठी 3 वर्षही कमी पडतील असं मला वाटतं. तर स्वच्छ कारभार निश्चितपणानं करू आणि चांगले काम करू असं योगेशजी सोमण आपल्यासोबत बोलताना सांगतायत. आपण आता कवी नारायण सुमनचे यांच्याशी 1-1.5 मिनिट घेऊयात. सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. आता नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक लागली आणि आपण तर आता वेगळं काही सांगायला नको. अनुभव आपला म्हणजे बऱ्याचशा निवडणुकीचा आहे आणि बरंचसं अनुभवलंय देखील. आता हे नव्याने योगेशजी सोमण सामोरे जातात या निवडणुकीला, काय वाटतंय आपल्याला? एकतर कसं आहे की बा निवडणूक ही मागच व्हायला पाहिजे होती, परंतु ती का घेतली गेली नाही, एक सर्वसामान्य सदस्याच्या मनात जशी शंका असते तशी माझ्या मनात होती.
आणि जेव्हा अचानक मला कळलं की नाही नाही बुवा ते जिल्हा प्रतिनिधींच्या सुद्धा बिनविरोध झालेले आहेत. हम्म. आणि हे विचारल्यानंतर सांगण्यात आलं की नाही नाही ह्याच्या बातम्या वगैरे दिल्या गेल्या होत्या. मग ते अशा ठिकाणी दिल्या गेल्या होत्या हम्म. की हे वर्तमानपत्र नारायण सुमंत यांनीच छापून त्यांनीच प्रसिद्ध करून त्यांनीच वाचले आणि रद्दीत घातले. हम्म. हम्म. म्हणजे जेणेकरून एक तर काय पहा या पाठी उद्देश काय असतो, ग्रामीण भागामध्ये जी लिहिणारी मुलं आहेत, मुलं मुली एक तर त्यांना व्यासपीठ मिळत नाही, यांना व्यासपीठ मिळावं. आणि पहा ना तुम्ही आता प्रत्यक्ष महानगरांमध्ये किती जण मराठी बोलतात हो? हा जर तुम्ही वयोगट पाहाल वर्षे 18 ते 25 हम्म. किती जण मराठी बोलतात, किती जण मराठी माध्यमातून शिकलेले आहेत. हम्म. म्हणजे 12व्या शतकात सुद्धा आपेगाव मध्ये ज्ञानेश्वरी जन्माला आली, हम्म. जी आम्ही आज तागात तिची पारायण करतो. हम्म. म्हणजे मराठी जर टिकायची असेल तर ग्रामीण परिसरामध्ये अद्याप हम्म. मराठी स्त्रवते आहेत, तिच्या स्निग्ध धारा वाहत आहेत. हम्म. मग हे असेल पण जे नवीन पिढीतनं येते हे यावा हा उद्देश प्रत्येक शाखेचा हाच उद्देश असतो. मागच्या 10 वर्षात हे असं काम परंतु झालं नाही. ह्या 10 वर्षामध्ये की फक्त मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमक्या ठिकाणी होणार, त्याच्यासाठी तमक्या गोष्टीचा वाद सुरू, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कानावर आलं नाही. हम्म. अपेक्षा काय असते की ज्या वेळेला शाखा चालू करतो त्यावेळेला मग जे पुणे शाखेकडून जे वक्ते येतील चांगले त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळावी, नवीन कशा पद्धतीने हे केलं जात आहे. आणि जे इथे लिहिणार आहेत त्यांच्या स्पर्धा व्हाव्यात, शाखेच्या वतीनं आलं तर काय लागतो, महाविद्यालयीन ही जी स्पर्धा व्हावी, कथालेखन कादंबरी लेखन ह्याच्या का कार्यशाळा होत नाहीत का? आता मी स्वतः शेतकरी साहित्य अधिक परिषदेचा अध्यक्ष आहे मी. हम्म. हम्म. म्हणजे 1990 पासून हम्म. कशा पद्धतीने ही संस्था झाली. बरं यामध्ये काय पाहिजे गुरुवर्य फमू शिंदे, विठ्ठल वाघ, रामदासजी फुटाणे, आमचे स्वर्गीय नारायण स्वरूप यासारखे त्याला सल्लागार त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. हम्म. हम्म. तेव्हा कार्यकर्ता म्हणून राहणं पदावर हम्म. ही जी त्यांनी मला शपथ घालून दिली हम्म. की तू कार्यकर्ता असशील, अध्यक्ष वगैरे नाही, त्या पद्धतीनं काम व्हावं ही योगीजींकडून माझी अपेक्षा असेल. ही जी साहित्य संवर्धन आघाडी जी आहे त्यांच्याकडूनही अपेक्षा असेल की ज्यावेळेला आम्ही माढा तालुक्यामध्ये शाखा प्रयत्नपूर्वक सुरू करतो त्यावेळेला आम्हाला वाटतं की हे नवीन ज्यांना मी समक्ष पाहू शकत नाहीत असे वक्ते यावेत, त्यांची व्याख्यानं मला ऐकायला मिळावेत, जे नवीन प्रवाह येत आहेत साहित्यामध्ये, जे नवीन प्रकार येत आहेत ते प्रकार आमच्यापर्यंत पोहोचावेत. आणि आमच्या इथली जी लेकरं लिहित आहेत कुठंतरी त्यांच्याही या नवसृजनात्वाची दखल घेतली जाईल. व्यासपीठ मिळावं. तर कवी नारायण सुमंत यांच्या सुद्धा काय अपेक्षा होते. खरं तर शब्दांची विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित आहे. जे वक्ते येतील त्यांचे विचार आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ग्रामीण भागातले जे आमचे नवलेखक असतील, नवकवी असतील, आता खास करून काव्य प्रकारामध्ये सुद्धा आता चारोळीवरनं दुरोळीपर्यंत आलंय, पण तरी सुद्धा अशा कवींना एक व्यासपीठ मिळावं हीच खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून अपेक्षा असते. आणि खास करून ग्रामीण भागातल्या सरांच्या ज्या अपेक्षा आहेत ते योगेशजी सोमन पूर्ण करतील असे त्यांना आशा वाटते. आणि म्हणूनच ते सुद्धा सांगतायत की महाराष्ट्र साहित्य संवर्धन आघाडीसाठी तुम्ही निश्चित सपोर्ट करा. मी रमेश शिरसट, मोडा. नमस्कार.